मंचकावर उपस्थित असलेले सर्वश्रेष्ठगण आणि एखादा किमती हिरा अचानक लाभल्यानंतर जसा मनाला आनंद होतो तसा आपल्या सर्वांच्या उपस्थितीने माझ्याही मनाला आनंद झाला. म्हणून आपल्या सर्वांचे मी येथे शब्दरूपी सुमनांनी स्वागत करतो आणि दिलेल्या संधीचं सोनं करण्याकरता एक कविता सादर करत आहोत. मंडळी ऐका. जगद्गुरू संत तुकोबा यांना जर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण या भारताचं दृश्य पाहण्याकरता आणलं असतं आणि त्यांच्याजवळ जर आपण कागद दिला तर ते कशी कविता करीत होते. मंडळी ऐका. संत तुकाराम महाराज कल्पनेतून असे म्हणत होते, काय जमाना आला मंडळी, काय जमाना आला आणि तुका म्हणे बघून माझा कंठ दाटून आला. तुका म्हणे बघून माझा कंठ दाटून आला. अहो मुलगा BA नाही, BCom नाही, MSc मॅथ झाला म्हणून काय तो सरकारी नोकरीवर गेला. अहो तेथेही भ्रष्टाचार झाला. 25 लाख रुपये मागे त्याला म्हणून वापस आला तरी तो हिम्मत नाही हारला. छोटूशाच जागेत त्यानं मस्त भाजीचा ठेला टाकला. चटणी भाकर का होईना आनंदाने खाऊन राहिला. परंतु वरून आदेश आला त्याचा ठेलाच उचलून नेला. म्हणे नजूलमध्ये आला आणि तुका म्हणे बघून माझा कंठ दाटून आला. अहो वृक्षवल्ली आम्हा सोयरी हा अभंग मी 397 वर्षापूर्वीच लिहिला. वृक्षवल्ली आम्हा सोयरी हा अभंग मी 397 वर्षापूर्वीच लिहिला. मला वाटते तो कोणच नाही वाचलाही असेल तरी त्याचा अर्थ नाही कळाला. कारण त्या दिवशी जेव्हा मी जंगलचा सर्वे केला तर वन खात्यावर भारत सरकारने एवढा खर्च करूनही लोकांनी वडच उपटून नेला आणि तुका म्हणे बघून माझा कंठ दाटून आला. तुका म्हणे बघून माझा कंठ दाटून आला. आम्हालाही होते आई वडील, परंतु परमेश्वराचं स्वरूप समजू आम्ही त्यांना. परंतु त्या दिवशी मला एखाद्या कॉलनीत निराळाच चमत्कार दिसला. अहो क्षुल्लक कारणावरून मुलगा बापाच्या अंगावर गेला म्हणून बाप उभा झाला तर तोच बाप मुलाने काडकीड धरून अंगणात फेकून दिला आणि तुका म्हणे बघून माझा कंठ दाटून आला. आमच्याही काळात युद्ध झाले, रामराज्यात युद्ध झाले, त्रेता युगात युद्ध झाले, द्वापार युगात युद्ध झाले, परंतु काही नियम होते त्याले. परंतु त्या दिवशी काय माहीत कुणास ठाऊक कुठून अतिरेकी आले. ते समुद्र मार्गाने आले आणि सरळच न विचारता ताजमहाल हॉटेलमध्ये गेले. निर्दोष लोकांचे त्यांनी प्राण घेतले आणि वरून म्हणे बघा आम्ही केवढा चमत्कार केला. परंतु सत्य सांगू मंडळी, सत्य भाषेत भागूबाईचा खेळ म्हणतात त्याला. अरे मी म्हणतो कशाला चिडू येतोस तू आमच्या भारतीय सैनिकाला. जर राष्ट्रपतीने त्यांना युद्ध खेळण्याचा आदेश दिला तर असा मच्छरसारखा मारून मोजणार नाही तुला. इथे तुका थोडा शांत झाला तरी त्या हरामखोराने एका रेल्वेच्या डब्यात बॉम्ब स्फोट केला आणि तुका म्हणे बघून माझा कंठ दाटून आला. सुपर पॉवर ज्या सरकारच्या हातात आहे तोही सरकार येथे नतमस्तक झाला. कारण महागाईचा राक्षस एवढा वाढत गेला आणि तो प्रत्येकाच्या घराघरात जाऊन जिवंत माणसालाच कचाकच खाऊ लागला. आणि तुका हे दृश्य पाहून यानपेक्षाही अधिक गतीने वैकुंठात निघून गेला. जाता जाता त्यांनी माझ्या हातात कागद दिला आणि तोच कागद मी येथे वाचला. धन्यवाद. माझा किस्सा संपला. आणि यानंतर एक शेवटची कविता. घर बांधून पहा तेव्हा तुम्हाला कळेल. घर बांधून पहा तेव्हा तुम्हाला कळेल. मग तुम्ही दारावर पाठी लावाल इथे पिको फॉल करून मिळेल. इथे पिको फॉल करून मिळेल. पहिले 100ची नोट त्याला 10च्या नोटीसारखीच दिसते. जेव्हा तो लोन काढतो तेव्हा पहिले 100ची नोट त्याला 10च्या नोटीसारखीच दिसते. साधा सांबार जरी आणायचा असला तर शेराचा शेरू पल्सर गाडी घेऊन दत्त चौकात जाते. छपाई नाही, स्टाईल नाही. रेतीचे भाव जेव्हा त्याला कळेल तेव्हा तो पुन्हा आपल्या दारावर पाठी लावेल. भाऊ इथे पिको फॉल करून मिळेल. बरं 3च खोल्या बांधल्या बरं त्यानं तरी त्याच्यावर अशी परिस्थिती येते. 3च खोल्या बांधल्या तरी त्याच्यावर अशी परिस्थिती येते. कारण काटकूट करून त्याच्या हातात
4,000 येते. मग त्याला प्रश्न पडते, याचे देऊ का त्याचे देऊ? दोघांना देऊ तर मी महिनाभर काय खाऊ? छपाई नाही, स्टाईल नाही, गजाचे भाव जेव्हा त्याला कळेल तेव्हा तो पुन्हा आपल्या दारावर पाठी लावेल, भाऊ इथे पिको फॉल करून मिळेल, इथे पिको फॉल करून मिळेल. बरं, घर बांधलं म्हणून काय त्याची जबाबदारी संपली? अहो, ज्याला तुम्ही त्याच्या म्हणत होता बाली बाली बाली, ती बाली आता लग्नाला आली. गेला वर शोधायला तो वर तर मिळेल, परंतु वराची अपेक्षा जेव्हा त्याला कळेल तेव्हा तो पुन्हा आपल्या दारावर पाठी लावेल, भाऊ इथे पिको फॉल करून मिळेल, इथे पिको फॉल करून मिळेल. बरं, घर बांधलं, मुलीला शिकवलं, मुलांना ग्रॅज्युएट केलं म्हणून काय त्याचा गुन्हा झाला? त्याचा मुलगा नोकरी मागण्याकरता गेला, तिथे भ्रष्टाचार झाला, वापस आला आणि त्याच्या वडिलाने एवढा बंगला त्याने कष्टाने बांधलेलाच गहाण ठेवला. आता त्याचा मुलगा जेव्हा लोन फेडेल तेव्हा तोही आपल्या दारावर पाठी लावेल, भाऊ इथे पिको फॉल करून मिळेल, इथे पिको फॉल करून मिळेल. मृगजळ आहे हा संसार, मृगजळ आहे हा संसार. इथं दिसते तसं नसते, खाली हात येते आणि खाली हात जाते. जेव्हा त्याचा जन्म होते तेव्हा त्याच्या अंगावर लंगोट असते, त्याला खिसा नसते, आणि जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हाही त्याच्या अंगावर कफन असते, त्यालाही खिसा नसते. असं जेव्हा त्याला कळेल तेव्हा तो पुन्हा आपल्या दारावर पाठी लावेल, भाऊ इथे पिको फॉल करून मिळेल, इथे पिको फॉल करून मिळेल. आणि एक शेवटचा संदेश देतो मी, जब तक है तुम्हारे मुख में 32 दांत, जब तक है तुम्हारे मुख में 32 दांत, तब तक तुम्हारा कोई नहीं पकड़ सकता हाथ. जब तक है तुम्हारे मुख में 32 दांत, तब तक तुम्हारा कोई नहीं पकड़ सकता हाथ. लेकिन एक दिन जब 32 ही चले जाएगी तो तुम्हें तुम्हारी नानी याद आएगी. फिर नहीं पछताना, क्योंकि बुढ़ापा बिन बुलावा मेहमान है ना, वो हर एक के जीवन में बिना पत्रिका से प्रवेश करता ना. इसलिए रोज के 30 रुपए डब्बे में डालते जाना. यही तुम्हारे 30 रुपए बुढ़ापे तक 10 लाख बन जाएंगे और तुम्हारे जीवन में अच्छे दिन आएंगे, तुम्हारे जीवन में अच्छे दिन आएंगे, तुम्हारे जीवन में अच्छे दिन आएंगे. धन्यवाद.